तर गावाला ना आमच्याकडे आता तळी घेऊन येलेत तर फिरणार आहे का असा कोकम सरबत सही होऊन दे एकदा एक एक ट्राय नाही 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 नमस्कार मित्रांनो, मी उमेश परबाणे उमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं। तर मित्रांनो, आज आमच्याकडे तळी फिरता तळी आम्ही घेऊन येलो मांडावरती आणि मांडावरती तळीचं पूजन केलं। तळी मानवलं मांडावरती मानवलं आणि आता सगळेजण निघालेत तळी घेऊन आणि वालवलकरांची घरापासून खाली प्रभूंची 2 घरं असत थंय जातले थैसून मग आमच्या घराकडे येतले आणि आमच्या घराकडनं नंतर परत जेवणार आणि नंतर मग जाणार मोहळात आणि संध्याकाळी गुरवाडी गांगोवाडी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता आमच्या मांडावरती येणार। तर भेटाया पुढे बघित राहा, पूर्ण ब्लॉग बघा तर भारी असतो आजचा ब्लॉग। तर गावाला काही ठिकाणी पालखी नाचवतात, तर आमच्याकडे पालखी नाचवत नाही, आमच्याकडे फक्त तळी घेऊन फिरतात आणि निशाण असता ता घेऊन प्रत्येकाच्या तुळशीपर्यंत जातात। तळी आमच्याकडे असता, आमच्याकडे नसतात ती फक्त पालखी। तर तळी कशा पद्धतीत फिरवतात ती तुमका दाखवते, तर चला। गावाला तळी घेऊन चव्हाट्यावरून येलो मांडावरती, तर सगळे पटेल आणि गावकरी लोक असतात, वाडीतले सगळेजण असतात। तर गावाला तळी आता हे मानवणार आणि नंतर वाडीत आणि मोहळात तळी फिरूक सुरुवात करणार, तर चला। तर गावाला हे असा निशाण आणि निशाणाची पण पूजा करूची लागते, तर आमचे रामा काका निशाणाची पूजा करतात। इतकी धुनी असायची इथे। सदू आमचा पण काढ जा उमेश। होय तर गावाला आता तळी बांधून घेतात आणि ती आता सजवणार, त्याच्यावरती फुलं वगैरे ठेवणार आणि इथून निघणार आम्ही पहिले बामणांच्या घराकडे, त्यासून आमच्या घराकडे आणि नंतर मग मोहळात आणि संध्याकाळी 5 नंतर गांगोवाडी गुरवाडी आणि संध्याकाळी 7 वाजता आमच्या वाडीत। तर गावाला हे आमचे सदा काका आणि आमच्याकडे निशाण घेऊन दरवर्षी तेच असतात, तर हे सदा काका असतात आणि हे पण सदा काका। तर चला, तळी तर घेतलेली आहे। तर गावाला इथून जाणार बामणांच्या घराकडे, नंतर परबांच्या घराकडे म्हणजे आमच्या, मग थैसून काय भांडायचं मोहळात ना, थैसून मोहळात ना आमचा झाला की दुपारनंतर मोहळात। तर चला, अजय गाडी पण असत। तर गावाला दुपारी तळीसोबत फिरणाऱ्यांका आमच्या वाडीतल्या महिला जेवण बनवतात, तर चला आता आम्ही जाऊया तळीसोबत फिराक, यांका बनवून दे जेवण। चला बाय बाय। तर गावाला आमच्याकडे आता तळी घेऊन येलेत, तर चला तळीचं पूजन करूया।
तर भायको तळी पुजता भाऊ नमो करतो. तर गावाला आंब्याचं लोणचं पण असं गावठी आंब्याचं लोणचं ताजे ताजे आंबे काढून लगेच फोडणीत दिल्याने आणि लोणचं बनवल्याने एक नंबर लोणचं. भात डाळ भाजी. तर गावाला ऊन भरपूर राहा म्हणून कोकम कढी पण केल्याने. तर इजाबाई असा आणि आमची तोरली आहे आणि कोणा सगळीच जण सगळी आमचीच होती. आमच्या घराकडनं तळी घेऊन येलं आणि आता वाजलेत 12:30 पावणे 1 झालेत आणि सगळेजण आता जेवू बसलेले आणि त्याच्यानंतर मोळत जातलं. तर आधी जेवता. तर चला जेवणात काय काय आता तुमका दाखवते. काय असं आमटी असं डाळ आणि आंब्याचं लोणचं असं भात आणि तिकडे असं भाजी डाळ घेऊन ये आणि हा एक कोकम कढी बनवतो तिच्याबाई आणि. तर चला जेवू जाऊया आता. तर गावाला जेवक वाढले नाही आणि सुरुवात पण केली नाही. तर चला तुमका जेवून दे घेऊन येला आणि आता वाजलेत 10:30 आणि किती पांड्याचा किती घरं फिरायची आहेत अजून 20 तुळशी असत. तर भाऊजी पूजा करतात. माझ्याकडे ऑरेंज आहे, काही जणांका कोकम भेटला. तर चला आता जाऊया पुढे आनंदच्या घरात. कारण सकाळचे वाजलेत 5 आणि आता आम्ही रोंबाट नेत आहोत. गावाला चला आता वळद्या उजवूया आणि जाऊया आता आपण चव्हाट्यावरती. तर गावाला आता होळी उजवूया आणि आपण जाऊया आता हैसून चव्हाट्यावरती. अर्जुच्या मांडावरचं नाचो येत नाही तोपर्यंत सगळे आत्मय झालं. आता अर्जुच्या मांडावरचं नाचो येईल आणि सगळेजण आत्मय जातात. तर चला आपण पण जाऊया.
अगोदरच सगळ्यांच्या आधी आम्ही मुकान बोला बोला जय जय हनुमान एक मुकान बोला बोला जय जय हनुमान गाया बाल बड़ी हनुमान जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान छताखाली यावा सगळे छताखाली नाही नाही 5 काढ नाही ना ते हळू हळू बस झाले जिरवलं वाढणार जिरवलं आता नको आता काय करत नाही सबको सम्मति
बाराच्या पुरुषा नांदिया कुका चिंगवा तळ्या होळ्या तळ्या बेळ्या जेना पानपूर ताणे बाईची माते साहेबांनी या वर्षाचा वार्षिक केलेला असा दुरीताचा मान्य करून की सर्वस्वी दया कर चिकन पारात चालू आहे रात्री भरून गावागावाच्या रखवारीक सामील हो महाराजा देवी माते की जय महादेव माते की जय तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशू नको गुणवंता नंदार गुणाय कामागणे जय जय मुवी सही होऊन दे एकदा एक ट्राय पुढे तू थांबव तर गावाला न देव आता चालले देवळात तर बघू शकतास हो भांगरावा
तर गावाल्यानं होळीच्या थैली धूळ ती धूळ देवांच्या हातात दिली जातं आणि देव आता निघाले असत देवळाजवळ आणि ती धूळ होळदेवरती मारणार आणि मग देव धावत चव्हाट्याच्या गेटच्या बाहेर धावत येतील. तर बघूया चला. तर गावाल्यानं आता हळद्याच्या भोवती 5 फेऱ्या मारणार आणि देव निघणार मानकरांच्या मांडावरती जाऊ आणि संध्याकाळी तैसून देवळात जाते. तर आता बघूया देव निघतात. तर गावाल्यानं अशा पद्धतीत केली जातं आमच्या हरपूळ गावची धुळवड साजरी. तर गावाल्यानं देव चालले आता मांडावरती, कुळाच्या मांडावरती म्हणजे मानकरांच्या मांडावरती आणि त्यातून जातले देवळात ते पण संध्याकाळी. तर चला. तर गावाल्यानं तळी फिरवला आणि रात्री रोंबाट पण मारला आणि सकाळी 4 वाजता उठून रोंबाट घेऊन आम्ही गेलो चव्हाट्यावरती आणि चव्हाट्यावरती हनुमंताचं तुम्ही सॉन्ग बघितलंच, 1 नंबर हनुमंताचं सॉन्ग झाला. त्याच्यानंतर मग दुपारनंतर देव निघाले पावणादेवीच्या मंदिरात जाऊ. तर असं होतं आजचं ब्लॉग. व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा. भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.